नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता मुक्काम पोस्ट देगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेळीपालकाने नवीनच शेळीपालन चालू केलेलं आहे। त्या संदर्भातली आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा की? आबासाहेब श्रीहरी पासले। बर, पासले साहेब, आपल्याकडे अगोदर शेळ्या होत्या का? नाही, काय नव्हतं आपल्याकडे। बर, आता ही नवीनच शेळीपालन चालू केलंय। बर, कसं म्हणजे कसं चालू करायची युक्ती तुमच्याकडे कशी उभा राहिली हे सांगा। कुणाचं बघितलं नाही, कुणाचं असं आनामोन डायरेक्ट गेलो। बर, आपल्याला करू वाटतं, इच्छा होती करायची। म्हणजे अगोदर शेळ्या होत्या का? नाही, शेळी नव्हती अगोदर। नाही, म्हणजे माझा प्रश्न असा की बाबा शेळ्याच्या उत्पन्नाच्या बाबतीतली काय तुम्हाला माहिती होती का? काय नव्हतं, काहीच माहिती काय नव्हती? सुद्धा नव्हतं। नवीनच शेळ्या व्यवसाय नवीनच केले, काही सुद्धा नव्हते आपल्याला। बर बर, कोणाचं बघितलं पण नाही। हा, त्यांना फक्त मोठी जनावर सांभाळले की सांभाळली त्या, त्याच्यामुळे शेळीपालनाकडे वळायचं म्हणून वळलं। वळला। मग आता ही शेळीपालन तुम्ही चालू कधी केलं हे सांगा। 2 महिने झाले। 2 महिन्यापूर्वी? पूर्वी चालू केलं। बर, 2 महिन्यापूर्वी तुम्ही शेळीपालन चालू करताना सुरुवात कशी केली? बारक्या पाट्या आणल्या होत्या, पाटी बोकडाची, म्हणजे बारक्या कोकरा आणली होती। बर, बारकी जी पिल्ली आणली म्हणताय ना तुम्ही, आता ही एवढी, एवढी, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी, एवढीच, ह्याच्यापेक्षा मोठी। बर, ह्याच्यापेक्षा मोठी जरा। हा, ही अशी पिली किती आणली तुम्ही? 12 आणली। 12 पिली आणली। ती 12 पिली तुम्ही घरगुती खरेदी केली का व्यापाऱ्यापासून केली? मग 12 पिल्ल्यासाठी व्यापाऱ्याला पैसे किती दिले आपण? 30,000 रुपये दिले। 30,000 रुपये दिले सरसंगट, बारीक बारीक मोठं सरसकट, म्हणजे आपल्याला 2,500 पिल्लू पडलं। बर बर, आता 12 पिल्ल्यामध्ये पाठ वेगळी आणि बोकडाचं दाम वेगळा असं काय नाही? काय नाही, सरसकटच। मग आता त्या 12 मध्ये पाठी किती आणि बोकड किती? 5 बोकडाची 7 पाटी। 7 पाटी, म्हणजे पाठीची संख्या थोडी जास्त आहे। बर, आता आणून 2 महिने झालं, आणल्यापासून तुम्हाला ह्याच्यात सगळ्यात म्हणजे पिल्यामध्ये वाढ तर चांगली वाढ आहे की? वाढ भरपूर आहे ना? वाढ आहे। मग आता चांगली वाढ दिसते, तर मग ह्यांचा सांभाळ कसा केला हे सांगा जरा। सांभाळ का ना, मका ठेवतो सकाळी, थोडी ठेवायची आणि असं वैरणीवर आहे, दुसरं काही सुद्धा नाही। मका तरी किती ठेवता असं हातानं? मका असं 2-3 वजन ठेवतो असं म्हणजे सकाळी, सगळ्यात मिळून? बर, सगळ्यात मिळून जी मका ठेवताय ती कुठं टाकता? असं सपईला टाकतो, खाली झाडून काढून, म्हणजे त्या फरशीवर टाकता? सपईला झाडून काढून त्याच्यावर टाकून देतो। मग त्यात विचून ती खाणार? ती विचून खाते। असं आहे का? ह्यांना दावत लावलेलं नाही? दाव नाही, संध्याकाळी कोंडायची म्हणलं तर आतमध्ये आत कोंडायची, आतमध्ये कोण, म्हणजे गारव्याचाही त्रास होईल आतमध्ये कोण। बर, आणि दिवसभर आपला दिवसभर बाहेरच असते, आणि ह्या गेटच्या बाहेर नाही? बाहेर नाही। पण आता ही जी जाळी केली आहे, आता ही 30,000 रुपये खर्च, आणि ह्या जाळीचा काय खर्च? जाळीचा फक्त 5,000 रुपये खर्च आहे, बाकी सगळं आपल्या पण लाकडं आणून राहून घरच्या घरी सगळं केलेलं आहे। म्हणजे थोडक्यात जाळीसाठी पैसे दिले, मजुराला खर्च काय झाला, आपण ही लाकडं सगळं आपल्या पण घरच्या घरी केले, आणि ही अगोदरच गोठा आहे, आणि ही रान काय आपलं 1 गुंठा 1.5 गुंठा एवढंच, ही तर अगोदरच केलेलं। बरं, पडीकच होतं ना हे अगोदरच, गाई बांधलेली होती। 12 पिल्यामध्ये नुकसान कोणाचं नाही झालं? नुकसान कोणाचंच नाही, आजारी नाही, नुकसान नाही, काय नाही, काय म्हणजे आपला 30,000 माग डॉक्टरचा अजून 1 रुपयाची सुद्धा गोळी अजून तर नाही अजून 1 म्हणजे ही आपल्यासाठी एक शेळीपालनात फायद्याची बाजू, कारण आजारी पडले की तोटाच आहे। अजून तर गोळी नाही, काय नाही तसली पण। आता आम्हाला 2 मोठ्या शेळ्या बी दिसते, हिथं एक शेळी दिसते, ही एक शेळी दिसते, ही 2 आहे। ही शेळ्याची खरेदी कधी केली? ह्या शेळ्याची झाली 1.5 महिना करून। 1.5 महिना करून झालं। मग ही बारकी शेळी कितीला कधी? ही 6,000च्या, हिच्या मागे 2 पिले, पाठबोकडा ही। ही शेळी एवढी स्वस्त कशी काय भेटली तुम्हाला? ही घरगती आणली आपण। बर, म्हणजे आपण गाय जशी घेतो आपण यापर्यंत देण्यापेक्षा कमी 6,000 शेळी म्हणजे लय स्वस्त। 6,000 शेळी आणली, 2 पिले ती मला पाठबोकडा, पण ही जरा बारकी होती त्यावेळी। बर बर, बारीक होती, म्हणजे नक्की दिली म्हणले तर चालत। बरं, आणून किती दिवस झालं? आणून 1.5 महिना झालं। 1.5 महिना 1.5 महिना झालं। आणि ही मोठी? ही 9,000ची। ही 9,000ची आहे? हिला काय महिनाभर लागला, 1 महिना लागला? 1 महिना लागला। बरं, हिला आणून किती दिवस झाले? संगत आणली त्या दोन्ही संगत आणली, एका ठिकाणी। ह्यांचा सांभाळ असंच बदल काय नाही, हाय तसं आहेच। म्हणजे आता एकूण 14 पिली झाली? 14 झाली, बरोबर आहे। मग आता ही पाठी आपल्याला म्हणजे लहानाच्या मोठ्या करून विकायची का ह्याच वाढवायचं आहे? ह्याच वाढवायचं आपल्याला, ह्याच वाढवायचं। बरं, आता 2-3 पाठीने म्हणजे माझ पण केलं। बरं, मग तुमच्याकडे बोकड नाही घेऊ? ह्यांना लागू आहे सर की बोकड एकदा देतो म्हणले, बरोबर देतो म्हणले बोकड, बरोबर, कारण बोकड आणून सोडल्याशिवाय आपल्या पाठी सक्सेस होत नाही।
म्हणजे हे आपल्याला शेळी पालनाचा व्यवसाय वाढवायचा आहे म्हणून आपण वाढवायचा. पाठीपासून म्हणजे लहान पिल्ल्याचे हा, हा. आणून बंदिस्त करून त्यांना सवय लावली. सवय लावली. हा बरोबर आहे. बरोबर. पण विशेष काय वाटलं तुमचं की तुम्हाला शेळी पालनातला कसलाच अनुभव नसताना धाडस केलं. धाडस केले. अनुभव नाही, धाडस केल्यासारखं गोळी नाही, काय नाही, काही म्हणजे तसले काय भानगड नाही. बरोबर. नाही, काय नाही. म्हणजे यश बी आलं यश बी आलं. इथपर्यंत. इथपर्यंत आले, काही अडचण नाही. अजून काय विशेष? तुम्ही गाईचा व्यवसाय केलाय त्याच्यापेक्षा ह्याच्यात झंझट वाटत, काय त्रास नाही, वाटतो काय काय? त्रास, काही सुद्धा त्रास. किती गवत आणावं लागतं ही तर सांगा. शेतात काय चारा केलाय का? चारा नाही, आपल्या गवत आणतो आम्ही. बाहेरचा आपला? बाहेरचं गवत आणतो. तरी चारा गवत काय किती नाही. आणतात काय? पहिले एक पेंटका लागत होतं, आता 2 पेंटके लागते. म्हणजे मोठं होईल तसं मोठं वाढा होईल लागलं तसं ना. वाढा. पहिले नाही काय पेंटका सगळं भागत होतं. बरोबर. चालतंय, ठेवलं बिलं तर तसं. चालत. कारण ही पाय दिलं चालतंय. त्यानं लगवी संडास केली तर आपलं गवत वाटलं होतं है की नाही? चालतंय तसं. थोडासा प्रयत्न म्हणजे कॅरेट म्हणा किंवा काय शत्र चालतंय तसं पण चालतंय. पण आपण काही केलेलं नाही, आणून असं टाकलं की म्हणजे बरोबर. 30,000 ह्यांना काय माणूस रुपये. लागत नाही, हा, हा. कोण लागत नाही, काय लागत नाही, काय नाही. बरोबर. हा. 30,000ची पिल्ली, 5,000ची जाळी ही 35, 6,000ची शेळी 41 आणि ही 9,000 म्हणजे 50,000मध्ये आपलं ही शेळी पालन चालू झालं. 50,000 आपल्याकडं 12 आणि 2 14 आणि 2 मोठ्या शेळ्या 16 50,000मध्ये. 16. शेतकरी मित्रांनो बघा एकदम सोपं आणि सुटसुटीत 50,000मध्ये ह्याने आता ह्याचा हळूहळू वाढ होऊ शकते. वाढ चालूच आहे. वाढ काय. ठीक आहे, आम्हाला माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.